भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरे। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टके। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवास्य श्रीरूपं सागरजातं सागररघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं पुरीगणासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा इको कहने का थोड़ा हरे कृष्ण हरे हरे कहने थोड़ा हरे 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 कृष्ण। सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या जिजामातामध्ये श्रीमद भागवत कथा। आजचा आपला कथेचा 5वा दिवस। कथा हळूहळू विश्रामाकडे चाललेली आहे। परवा दिवशी आपला कथा समाप्ती होईल। सप्तदिवसीय कथा परवा दिवशी आपली कथा संपेल। सोमवारी इथला अखंड हरिनाम सप्ताह संपतो। भागवत कथा 7 दिवसाची असते, सप्तदिवसीय। तर सोमवारी आपली कथा संपेल आणि
7 दिवस आपण ही श्रीमद भागवत कथा जर श्रवण केली तर त्याचं जे फळ मिळणार आहे आपल्याला ते कृष्ण प्राप्तीच्या रूपामध्ये असेल, भगवत प्राप्ती. जो व्यक्ती श्रद्धेने भागवत कथा श्रवण करतो, श्रद्धेने, त्या व्यक्तीला कृष्ण प्रेम प्राप्त होतो. शृण्वतः श्रद्धया नित्यं गृह्णन्तस्य स्वचेष्टितं कालेन नातिदीर्घेन भगवान विशते हृदि. काय सांगितलं? शृण्वतः श्रद्धया नित्यं गृह्णन्तस्य स्वचेष्टितं. शृण्वतः श्रद्धया नित्यं, जो व्यक्ती नित्य नियमाने श्रद्धेने ऐकतो काय भागवत कथा, नित्यं भागवत सेवया. श्रद्धा शब्द खूप महत्वपूर्ण आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्या व्यक्तीमध्ये श्रद्धा आहे ना त्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं, पांडुरंगाची प्राप्ती होते ज्या व्यक्तीमध्ये श्रद्धा आहे. भागवत कथा करण्यासाठी किंवा भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी शिक्षणाची आट नाही. असं नाही की तुम्ही इंजिनियरच पाहिजे, डॉक्टरच पाहिजे, शिकलेलेच पाहिजे मगच कथा करू शकता, किंवा तुम्ही खूप शिकलेले असाल तरच तुम्ही पांडुरंगाची प्राप्ती करू शकता, असं नाही. एकही दिवस शाळेत न गेलेला व्यक्ती फक्त भगवंताच्या नामावरती श्रद्धा ठेवून पांडुरंगाची प्राप्ती करू शकतो. आणि खूप शिकलेला व्यक्ती, तुकाराम महाराज म्हणतात आमचे, जरी तो झाला पंडित करीशी शब्दांचे पांडित्य. तुकाराम म्हणतात की जरी तू किती जरी हुशार असला तरी तू काय करणार म्हणे, शब्दांचं पांडित्य. इकडचा शब्द इकडे, इकडचा इकडे, हे पाठ करणार ते पाठ करणार, लोकांना सांगणार. पण म्हणे तुकाराम म्हणतात की प्रेमच नाही पांडुरंगाबद्दल. तर तुमच्या किती शिकलेले असले ना, तुम्ही उच्च शिक्षित आहेत, तुम्ही खूप उच्च शिकलेले आहेत, पण तुमच्यामध्ये जर श्रद्धा नसेल, पांडुरंगावरती प्रेम नसेल, तर तुम्हाला कृष्ण प्राप्ती नाही होणार. मग मुख्य मुद्दा काय? श्रद्धा. श्रद्धया श्रद्धया नित्यं गृह्णन्तस्य स्वचेष्टितं. जो व्यक्ती श्रद्धेनं कथा ऐकतो आणि काय करतो, त्याचं घरी गेल्यानंतर चिंतन. काय करतो? चिंतन. आज काय सांगितलं कथेमध्ये, लक्षपूर्वक ऐका. आणि कथा ऐकताना कशी ऐकायची? कथा ऐकताना अशी ऐकायची की जसं तुमच्या डोळ्यासमोर सध्या घडत आहे. असं ऐकताना असं सगळं डोळ्यासमोर आपल्या पिक्चर तयार करायचा की आता प्रभूजी असं सांगायला नंतर असं घडायच लागलं माझ्या डोळ्यासमोर, तर ते तुमच्या कधीच विसरणार नाही ऐकलेलं आहे ना. म्हणून सप्तदिवशीय कथा जो व्यक्ती ऐकतो, भागवत जो व्यक्ती ऐकतो, तो व्यक्ती शुद्ध होतो, पवित्र होतो. सांगणाऱ्याच्या आधी ऐकणारे पवित्र होतो. कारण जे ऐकायला बसलेत ना त्यांच्या कानामधून कृष्ण हृदयात जातात. कुठून? कानामधून हृदयात. लक्षपूर्वक आहे का? आमचे कृष्ण पण चोर आहेत आणि साधारण चोर नाहीत, म्हणजे अट्टल चोर आहेत. हे जे बुरटे चोर असतात ना गल्लीतले, ते दरवाजा तोडून घुसतात, खिडकी तोडून घुसतात, खिडकीतनं घुसतात. आमचा कृष्ण कानातनं घुसतो. कानातनं घुसला ना माऊली, कानातनं घुसतो आणि हृदयात जाऊन अडकतो. आणि कसं आहे आमचं भगवंत? त्रिभंग ललित. कसं आहे? त्रिभंग ललित म्हणजे 3 ठिकाणी वाकला. जाताना मध्ये जातो पण निघतच नाही गुरुजी, म्हणून निघतच नाही हृदयातनं भगवंत. कधी निघतो? वैकुंठाला पोहोचवूनच. म्हणून विचार करून भक्ती करा भगवंतांची, असं सांगितलं बरं का. ज्या व्यक्तीला सुखाचा संसार करायचा आहे म्हणे त्या व्यक्तीला वृंदावनला जाऊ नका. लक्ष देऊन ऐका. आमचे संत सांगतात ज्या व्यक्तीला सुखाचा संसार करायचा आहे, संसार सुखाचा करायचा आहे म्हणे त्याला वृंदावनला जाऊ नका. आणि समजा वृंदावनला तुम्ही गेले तर म्हणे तिथे एक घाट आहे, केशी घाट. कोणता घाट? केशी घाट. त्या ठिकाणी भगवंतांनी केशी नावाचा दैत्याचा वध केला होता. त्या केशी घाटला जाऊ नका.
आणि जरी समजा चुकून त्या केशी घातला गेले तर म्हणे तिथं बासरी वाजवत उभारलेल्या आमच्या त्रिभंग ललित कृष्णाला बघू नका. जर तुम्ही बघितलं तर तुमचा संसारच उद्ध्वस्त झाला. म्हणजे त्या व्यक्तीच्या संसारामध्ये मनच लागत नाही. नंतर वेळ करून सोडतो आमचा भगवंत. सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वेदा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वेदा केला. सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वेदा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वेदा केला. एकदा जर विठ्ठल रूपी चोर जर झपटला ना एकदा, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु केसरीचं रान जाता वेळे म्हणा. ही पुतळा ही मगाशी सेटिंग योग्य आहे. आपण मला तीच राहू द्या. हरी हरी. ओके. पंढरीचे भूत मोठे थोडं कमी करा. आल्या गेल्या झडपी वाटे, बहु केसरीचे रान जाता वेळे म्हण. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतुनी. तुका म्हणे पंढरीशी गेला, पुन्हा जन्म नाही आला. काय सांगितलंय? पंढरीचे भूत मोठे. पंढरीचे जर भूत एकदा लागलं तर ते सोडतच नाही. म्हणून सांगितलं की ज्याला संसार सुखाचा करायचा आहे ना, ज्याची इच्छा आहे ना प्रभूजी मला संसार खूप सुखाचा करायचा, म्हणजे पांडुरंगाच्या नादी लागू नका. पांडुरंगाच्या जर नादी लागले ना तर संसार मग तुमचा काय खरं नाही. तर अशी श्रीमद भागवत कथा जो व्यक्ती श्रवण करतो ना श्रद्धेने, त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये कृष्ण येऊन बसतात. म्हणून चिंतन करा कधीच, रवंत करा. रवंत गाई जसं करतात ना रवंत, तसं रवंत करा. ऐकलेली कथा घरी जाऊन परत सारखं 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 चिंतन. विसरू द्यायचं नाही भगवंताचं, विसरच नाही पडू द्यायचा. विस्मृती हे कृष्ण पदारविंदय, क्षीणोती अभद्रानी शमंतनोती च. सत्वस्य शुद्धीं परमात्म भक्तीं, ज्ञानं च विज्ञान विरागयुक्तम्. काय सांगितलंय? अविस्मृती कृष्ण पदारविंद. भगवंताच्या चरणाचा विसर पडू द्यायचा नाही. जर तुम्ही भगवंतांच्या चरणांना नाही विसरले तर काय होतं? क्षीणोती अभद्राने शमं तनोती च. तुमच्या आयुष्यामधले जे काय अभद्र गोष्टी आहेत ना सगळं नष्ट होतात. काही शिल्लक राहत नाही. वाईट गोष्टी सगळ्या नष्ट होतात आयुष्यातल्या. लक्ष करू काय? क्षीणोती अभद्राने शमं तनोती च. दुसरं काय? सत्वस्य शुद्धीं परमात्म भक्तीं. भगवंतांचा अखंड जर नामस्मरण तुम्ही करत राहिले ना दिवसभर 24 तास, काय होतं म्हणे? सत्वस्य शुद्धीं. काय होतं? चित्त शुद्ध होतं. काय शुद्ध होतं? हृदय शुद्ध होतं. आणि काय होतं म्हणे? परमात्म भक्ती. चित्त शुद्ध झाल्यानंतर भगवंतांची भक्ती प्राप्त होते. चेतो दर्पण मार्जनम भवमहागावाग्नि निर्वापनम, श्रेय कैरव चंद्रिका वितरणम, विद्यावधू जीवनम, आनंदांबुधिवर्धनम, प्रतिपदम पूर्णामृतास्वादनम, सर्वात्मसनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. काय सांगितलं? लक्ष बरोबर. कसं आहे म्हणे भगवंताचं आमच्या भगवंताचं नाव कसं आहे? चेतो दर्पण मार्जनम भवमहागावाग्नि निर्वापनम. आपला चित्तरूपी जो आरसा आहे ना त्याच्यावरती अनंत काळापासून धूळ बसलेले. आरसा असतो ना आरसा घरातला, त्या घरात त्या आरशासमोर जर तुम्ही जाऊन उभारले आणि त्याच्यावर जर धूळ बसलेली असेल तर चेहरा दिसत. पण एका कपड्याने जर ती धूळ स्वच्छ केली ना आपला चेहरा दिसतो स्पष्ट. तसं आपलं जे चित्त आहे ना, आपलं हृदय चित्त, या चित्तामध्ये अनंत काळापासून काम क्रोध लोभ मोह मद मत्सर सगळे विकार जे आहेत ना ते घर करून बसलेले आहेत. त्यामुळे आपलं चित्तरूपी आरसा धूळ बसलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होत नाही.
मग काय करा म्हणे, हरिनाम घ्या. काय होतं म्हणे हरिनाम घेतल्यानंतर त्या चित्तावरती बसलेली जी धूळ आहे ना विकारांची, ती धूळ हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते आणि तुमचं जे स्वरूप आहे ना ते स्पष्ट तुम्हाला दिसायला लागतं. म्हणून भगवंतांचं नामस्मरण करा, विसरू नका भगवंतांना. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन करा भगवंतांचं. हे बघा, आयुष्यामध्ये अशी सवय लावा की प्रत्येक काम करताना, काही करताना हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण, विठ्ठल 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 विठ्ठल, रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे, हरे कृष्ण विसरच पडू द्यायचं नाही. त्याचे परिणाम बघा काय होतात. पण आपण करत नाही विश्वास ठेवून नामस्मरण, म्हणून परिणाम दिसत नाहीत आपल्याला. तर अशी श्रीमद भागवत कथा आहे, ते सतत श्रवण करा, त्यामुळे तुमच्या चित्तामध्ये हरी येऊन बसतील. काल कृष्ण जन्मले, कृष्ण प्रकट झालेला आहे नंदबाबाच्या घरी. कृष्ण गोकुळ जन्मला, दुष्टा चळका सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती, तुका मने हरती दोष, आनंदाने करती घोष. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका सुटला. गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी कृष्ण जन्मलेला आहे. लक्षपूर्वक आहे का? गोकुळामध्ये कृष्ण प्रगट झालेला आहे आणि गोकुळातले सर्व जे ब्रजवासी आहेत, गोकुळवासी आहेत, ते नंदबाबाच्या घरी आलेले आहेत. कृष्ण प्रकट झालेला आहे आणि नंदबाबा यशोदा मैया आनंदानं नाचायला लागलेत. काय आनंद व्यक्त करावा काय समजत नाही. बऱ्याच वर्षानंतर नंदबाबाला मूल झालेलं आहे आणि इतकं सुंदर मूल, काय मूल आहे ते, इतकं सुंदर. आणि यशोदा मैया नंदबाबा आनंदानं उड्या मारतायत. गोकुळातले सगळे सखा यशोदेच्या घरी आलेले आहेत आणि किती सांगो मी सांगो कुणाला, किती सांगो मी कुणाला, किती सांगो मी सांगो कुणाला, किती सांगो मी सांगो कुणाला, जय आनंदी आनंद झाला, आनंद झाला, जय आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. किती सांगो मी सांगो कुणाला, 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 जय आनंदी आनंद झाला, आनंद झाला. रस उचला रंग उचला, रस उचला रस उचला रंग उचला, रंग उचला, आला नाग प्याला, किती सांगो मी सांगो कुणाला, किती सांगो कुणाला, आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री गया यमुनेच्या काठी, गोकुळ अवतरले, मोर सुगंधात नाचुरवतानात, कैंदल्या तरतरले, रात्री यमुनेच्या काठी, गोकुळ अवतरले, सुगानात नाचुरवतानात, काना दिसतो उभे आल्या नटून, काना दिसतो उभे आल्या नटून,
नव्या गवतीचा शृंगार केला, नव्या गवतीचा शृंगार केला. आनंदे आनंद आनंद किती सांगू मी सांगू तुम्हाला, सांगू तुम्हाला. किती सांगू मी सांगू तुम्हाला, सांगू तुम्हाला. मोठी अशी साजरी गा ओटावरी बासरी, फुले सुरा संध्याची. तुम्ही म्हणा गोविंद, तुम्ही म्हणा गोपाळ, गाना रे तुझे. मोठी अशी साजरी गा ओटावरी बासरी, फुले सुरा संध्याची. तुम्ही म्हणा गोविंद, तुम्ही म्हणा गोपाळ, गाना रे तुझे. रोज थोड्यात गोपाळे जमून, रोज थोड्यात गोपाळे जमून, सांग सकाळी गोपाळ गाला, सांग सकाळी गोपाळ गाला. आनंद आनंदे आनंद किती सांगू सांगू कुणाला, सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला, सांगू कुणाला. आनंदी आनंद आनंद आनंदी आनंद श्री भागवत महापुराण की, गोपाल कृष्ण भगवान की. नंद बाबा यशोदा मैया आनंदाने नाचायला लागले, नृत्य करायला लागले. गोकुळामधले सगळे सखा, नंदबाबाचे मित्र, सगळ्यांना समजलं नंदाला मुलगा झाला. नंद का आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंदाच्या घरी आनंद झालेला आहे. आणि नंदबाबाने सगळ्या ब्राह्मणांना बोलवलेलं आहे. आता बाळ जन्मलंय, श्रुती वाचन करायचंय. सगळे ब्राह्मण आलेले, पूजा मांडलेली, भगवंतांचं श्रुती वाचन करायचंय. नंदबाबांनी सगळ्या ब्राह्मणांना बोलवून यथोचित त्यांचा सत्कार करून, त्यांना हार घालून, त्यांचं पाद प्रक्षालन करून पूजेला सुरुवात झालेली आहे. मंत्र म्हणायला लागले. ओम स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवा, स्वस्ति न पूजा विश्ववेदा, स्वस्ति न दाक्ष अरिष्टनेमि, स्वस्ति न प्रतिर्ददातु. भगवंतांना अखंड आयुष्य मिळावं, भगवंतांचं प्रागट्य झालेलं आहे, जन्म झालेला आहे, कृष्ण जन्मलाय. म्हणून सगळे ब्राह्मण आलेले आणि मंत्रपठन चालू आहे, स्वस्ती वचन चालू आहे. अनंत ब्रह्मांडे उतरी हरिहा बालक नंदागरी, नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. काय सांगितलंय? अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदागरी. ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहे प्रभूजी, भगवंतांच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. आणि ते बाळ कुठे खेळाले? नंदागिरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदागिरी, नवल केवळे केवळे. काय सांगावं नवल? नवल केवळे केवळे न कळे कानोबाचे कोडे. म्हणजे हा काय करेल काय सांगता येत नाही. भगवंत काही करू शकतात, स्वराट आहेत भगवंत, स्वतंत्र आहेत. भगवंतावरती लक्षपूर्वक आहे, काही करू शकतात ना कृष्ण, काही. एकदा काय झालं, लक्षपूर्वक आहे, एकदा काय झालं, एक साधू होता, एका झाडाखाली तपस्या करत बसला होता. आणि
नारद मुनी आले. नारद मुनींना त्या साधूने विचारलं, नारद मुनी, अहो म्हणे 25 वर्ष झालं, 30 वर्ष झालं भगवंतांचं नामजप करतोय, तपस्या करतोय, अजून भगवंताचं दर्शन नाही, प्राप्ती होईल का नाही, कसं करावं का नाही? लक्षपूर्वक आहे का? काही जण भगवंतांचं भक्ती चालू करतात, नामस्मरण चालू करतात, एखादं वर्ष करतात, परत काय अनुभव नाही आला की सोडून देतात. ते साधू काय म्हणला, नारद मुनी बरेच वर्ष झाले तप करतोय हो म्हणे, पण भगवत अनुभूती नाही आली अजून. नारद मुनी म्हणले करत राहा. लक्षपूर्वक आहे का? ते संत काय म्हणले, ते ऋषी काय म्हणले नारदांना, नारद मुनी म्हणजे तुम्ही आता वैकुंठाला चाललात ना? म्हणे हो. म्हणे भगवंताला विचारता का की मला त्यांची प्राप्ती कधी होणार आहे? नारद मुनी म्हणे विचारतो ना, विचारून तुम्हाला सांगतो. नारद मुनी तिथून निघाले आणि एक शेतकरी काम करत होता शेतामध्ये. नारद मुनींनी त्या भेट झाली नारद मुनींच्या आणि त्याची. नारदांना प्रणाम केला. म्हणे नारद मुनी तुम्ही आला? नारद मुनी म्हणे माझा एक प्रश्न आहे. काय? नारद मुनी तुम्ही जर भगवंताकडे गेलात ना तर त्यांना विचारा ना म्हणे मला त्यांची प्राप्ती कधी होईल? नारद मुनी म्हणे विचारतो ना. लक्षपूर्वक आहे का? नारद मुनी गेले, भगवंतांना विचारलं. भगवंता म्हणे ते एक साधू होता म्हणे, तो 30 वर्ष तुमचं तपस्या करायला लागलाय, ध्यान करायला लागलाय, त्याला कधी तुमची प्राप्ती होईल? भगवंत म्हणले त्या साधूला जाऊन सांग की ते ज्या झाडाखाली बसला होता ना पिंपळाच्या, त्या झाडाला जेवढे पान आहेत ना तेवढ्या जन्मानंतर त्याला माझी प्राप्ती होईल. आणि म्हणे भगवंत त्या शेतकऱ्याला काय सांगू, त्याला सांग म्हणे आता हा जन्म संपला की त्याला लगेच प्राप्ती आहे माझी. नारद मुनी आले आणि नारद मुनींनी त्या साधूच्या समोर आले. साधू खुश झाला. नारद आले प्रणाम केला. म्हणजे नारद मुनी तुम्ही विचारलं का म्हणे भगवंतांना मला कधी प्राप्ती होईल? हो म्हणे विचारलं. बारीक तोंड केलं नारद मुनीने. म्हणे कधी होईल म्हणले. बरं ते जाऊ द्या, काय करत होते भगवंत? तुम्ही ज्यावेळेस गेले वैकुंठामध्ये भगवंत काय करत होते? नारद मुनी म्हणले भगवंत सुईतनं हत्ती ओळत होते. काय करत होते? सुईतनं. हे हसलं ना साधू, हे म्हणले असं कुठं असतं का? सुईतनं कुठं हत्ती जात असतो का? असं कुठं असतं का? म्हणजे नारद मुनी काही सांगायला मला तुम्ही. बरं ते जाऊ कधी प्राप्ती होईल म्हणले भगवंत. नारद मुनी म्हणले ह्या झाडाला जेवढे पान आहेत ना तेवढे जन्म झाल्यावर त्यांची प्राप्ती होणार आहे. एवढा चिडला ना तो. म्हणे काय होतं का माझी तपस्या करून? नारद मुनी माझ्या हातात काय नाही म्हणे, भगवंताने असं सांगितलं. नंतर त्याला भेटून नारद मुनी त्या शेतकऱ्याकडे गेले. शेतकऱ्याने नारदांना पाहिल्यानंतर त्या शेतकऱ्याने नमस्कार केला. नारद मुनी भगवंत काय करत होते हो तुम्ही गेल्यानंतर? नारद मुनी म्हणले सुईत हत्ती ओढत होते. ते ऐकलं त्या शेतकऱ्याने म्हणले वा सुईत हत्ती ओढत होते म्हणे, भगवंतासाठी काय शक्य आहे? सुईत हत्ती काय अवघड आहे भगवंतासाठी? म्हणे अहो आमचा भगवंत एवढा महान आहे म्हणे नारद मुनी की एवढं मोठं वडाचं झाड एका एवढ्या बियात बसवतो. वडाचं झाड किती मोठं असतंय? पिंपळाचं झाड कशात बसवते बघून केवढं बी असते. तर शेतकरी काय म्हणला, अहो एवढं मोठं वडाचं झाड जर एका बियामध्ये बसू शकत असेल तर म्हणे सुईत हत्ती व्हायला काय अवघड आहे माझ्या भगवंताला? नारद मुनी इतके प्रसन्न झाले. त्याला म्हणले ह्याच जन्मात तुला प्राप्ती होणार आहे भगवंताची. काय सांगितलं विषय? श्रद्धा, विश्वास पाहिजे भगवंतावरती. त्या साधू असून विश्वास नाही भगवंतावरती. तसं अनंत ब्रह्मांडे उतरी हरे हा बाळक नंदागिरी. कृष्णाला बघितल्यानंतर कोणाला वाटणार नाही ह्याच्या पोटामध्ये काय अनंत ब्रह्मांड केवढं दिसते एवढं, पण आहे भगवंत. आणि सगळ्या ब्राह्मणांनी स्वस्तिवचन केलेलं आहे, भगवंतांना आशीर्वाद दिलेत सगळ्यांनी. आणि जात असताना नंदबाबांनी दक्षिणा दिला सगळ्या ब्राह्मणांना. काय दक्षिणा दिला? धेनुनाम नियुते प्रादात विप्रभ्य समालंकृते तिलाद्रीन सप्त रत्नवशा कौंबावरामृतान. धेनुना नियते प्रादात 1000 गायी दान दिल्या. प्रत्येक ब्राह्मणाला भगवंताच्या घरी किती गायी आहेत? 9 लाख. 9 लाख गायी आहेत नंदबाबाच्या घरी. प्रत्येक ब्राह्मणाला 1000 गायी. कसल्या गायी? लक्षपूर्वक आहे का? सोन्यानं मळवलेल्या. कसल्या? सोन्यानं सगळ्या मळवलेल्या. शिंगाला सोनं पूर्ण लावलेलं आहे. अंगावरती त्या गायींच्या अंगावरती ती काय जे असेल ते सोन्याचं. पायामध्ये घुंगर गायीच्या सोन्याचे, गळ्यामध्ये घंटी सोन्याची. प्रभूजी
प्रत्येक ब्राह्मणाला गाई दिली. आणि कसे म्हणे विप्रेभ्य समालंकृते, सोन्यानं सजवलेल्या गायी ब्राह्मणांना, हजारो गायी, एका 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 ब्राह्मणाला हजार गायी देऊन टाकल्या नंदबाबांनी. का? आनंद तेवढा झालाय, कृष्ण आलेला आहे, लक्षपूर्वक आहे का. आणि सगळे गोकुळामधले सगळे सखा भगवान नंदबाबाचे मित्र सगळे आलेले. येताना काय केलं त्यांनी, मोठ्या मोठ्या घागरी भरून लोणी दही तूप आणलेले प्रभूजी. आणले, नंदबाबा ब्राह्मणांना दान देत होते, आले सगळं नंदबाबाच्या अंगावर होतलं. आनंद प्रभूजी, लोणी दही तूप नंदबाबाला आंघोळ घाला देत त्यांनी. नंदबाबांनी बघितलं म्हणजे सगळं मला भिजवलं, माझ्या अंगावर लोणी टाकलं. तिथं नंदबाबांनी काय काय म्हणलं, यशोदे घरातलं लोणी आण म्हणे सगळं. प्रभूजी 9 लाख गाईचं काढलेलं लोणी भगवंता नंदबाबांनी यशोदेला आणायला लावलं. आणि नंदबाबांनी पण उचलले, त्या जे सखा आले होते त्यांच्या अंगावर टाकलं जवळ. एकमेकाला लोणी उचलले, एकमेकाच्या अंगावर टाकलं. रंगपंचमी, होळी, आनंद उत्सव. आता टाकचाल का लोणी, लोण्याची रंगपंचमी खेळताल का? एवढं महाग झालं, बघायला पण मिळेल एवढे. तूप, देशी तूप तर मिळतच नाही समजा, पण त्याची होळी किती खेळणार आपण. पण नंदबाबाच्या घरी प्रचुर प्रमाणामध्ये गायी आहेत. आणि सगळे आले नंदबाबाला, सगळे आंघोळ घातले, अभिषेक केला नंदबाबाचा, आणि आनंद उत्सव साजरा झाला. सगळे नाचायला लागले, लक्षपूर्वक आहे का. आनंद उत्सव चालू झाला, सगळे नाचायला लागले, नृत्य करायला लागले. नंदबाबा पण नाचायला ठुमके द्यायला लागले. नाचत असताना काय झालं, तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा तुमच्या घरी कोणाच्या घरी वाढदिवस आहे नातवाचा, आणि सगळे पाहुणे रावळे आलेले आहेत, दिल्लीतले सगळे आले, आणि साऊंडवर पिक्चरचे गाणे लावले, आणि नाचायले तुम्ही. लक्षपूर्वक आहे का. तुमच्या घरातला जो मेन माणूस आहे ना, तो नाचायला, समजा नाचायला, नृत्य करायला. नाचता नाचता त्याच्या अचानक लक्षात येते इन्कम टॅक्स भरला नाही, ह्या वर्षी टॅक्स बसला होता 20,000 भरलाच नाही. नाचता नाचता लक्षात येतं गुरुजी. कधी कधी बघा काहीतरी आनंद उत्सव साजरा करायला ना, ते करत असताना अचानक एका दिवस लक्षात येते काहीतरी राहिले करायचे. तसं नंदबाबा नाचायला लागले. नाचत असताना काय झालं, गोपान गोकुल रक्षायाम निरूप्य मथुराम गत नंद कंसस्य वार्षिक्यम करम दातुम कुरुद्व. हे परीक्षित, नंद बाबा आणि सगळे गोपसखा आनंद उत्सव साजरा करत होते भगवंत त्या बाळाच्या जन्माचा. नाचत असताना अचानक नंदबाबाच्या लक्षात आलं कंसाचा कर भरायचा राहिलाय. नंदबाबा नाचता नाचता थांबले, आणि सगळ्या मित्रांना म्हणले, नंदबाबा बोलले म्हणे, हे सख्यांनो, मी मथुरेला चाललोय, अचानक माझ्या आता लक्षात आलंय कर भरायचा राहिला कंसाचा. कर जर नाही भरला तर कंस इकडे येईल, म्हणजे मी कर भरून येतो. तुम्ही आनंद उत्सव साजरा करा, बाळ तुमचंच आहे, आनंद उत्सव साजरा करा. मी जाऊन आलोच म्हणे, लक्षपूर्वक आहे का. आणि नंदबाबा निघाले मथुरेला कर घेऊन, कंसाचा पैसे घेऊन. आणि वसुदेवजी जेलमध्ये आहेत. वसुदेवांना समजलंय नंदबाबा यायला लागले. वसुदेव आणि नंदबाबा खूप जवळची मैत्री, खूप प्रेम एकमेकांचं, जिवलग सखा, भावासारखीच. नंदबाबा वसुदेवांना समजलं नंद यायला लागलाय, नंदबाबा यायला लागले. वसुदेव उपश्रुत्य भ्राता नंदमागतम. वसुदेवांना समजलं माझा भाऊ यायला लागलाय. कोण? नंदबाबा. ज्ञात्वा दत्त करम राज्ञे ययो तदम मोचनम. वसुदेवजी अत्यंत प्रसन्न झाले की माझा सखा आहे, माझा भाऊ यायला लागलाय, माझा सखा यायला लागलाय. प्रसन्न झाले. नंद महाराज आलेले. नंद महाराज आले, कंसाच्या राजसभेमध्ये गेलेले, आणि कंसाचा कर भरला. रोज पावती घेतली कर भरलेलीची, आणि म्हणले आता जाता जाता वसुदेवांना भेटतो. वसुदेवांना भेटायला गेले. वसुदेवांनी जसं नंदबाबाला बघितलं, गळ्याला मिठी मारली. हे जेलमध्ये, हे बाहेर आहेत. रडायला लागले वसुदेवजी. आणि वसुदेवजी नंदबाबाला म्हणले, हे नंदा, हे नंदबाबा, म्हणजे गोकुळामध्ये सगळं ठीक आहे ना? कारण डायरेक्ट विचारता नाही गेला आता कृष्ण बाळावर आहे का, कारण सांगितलं तसं भगवंतांनी. म्हणले गोकुळामध्ये सगळं चांगलं आहे ना, सगळं ठीक आहे ना, बाळ नीट आहे ना? नंदबाबा म्हणले, हो वसुदेवजी सगळं चांगलं आहे म्हणे गोकुळामध्ये, सगळं आत्ताच आलोय म्हणे मी. गप्पा मारत होते दोघ जण.
गप्पा मारत असताना वसुदेवांना अचानक वसुदेवांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. वसुदेव म्हणले नंदबाबाला, नंदबाबा मला असं वाटतं म्हणे गोकुळामध्ये काहीतरी संकट येणार आहे, तुम्ही लवकर निघा म्हणे इथून. लवकर निघा तुम्ही, मला असं वाटतं गोकुळावरती काहीतरी संकट येणार, लवकर निघा, मला अशी चावू राहिली म्हणे संकटाची. नंदबाबा थांबूच दिले नाही नंदबाबांना, लगेच निघा म्हणले तुम्ही, जा. नंदबाबा निघाले. जात असताना नंदबाबा विचार करतात, म्हणजे वसुदेव असं का म्हणले, काहीतरी संकट येणार आहे. कारण वसुदेव कधी खोटं बोलत नाही, नक्कीच म्हणे काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे गोकुळामध्ये. पटपट पटपट पाऊल टाकत चाललेत मथुरेला, गोकुळाला. नंदबाबा लक्षपूर्वक आहे का. इकडं त्या अष्टभुजाची दुर्गा प्रकट झाली होती, शेवटची जी मुलगी होती योगमाया. कंसाने तिला असं भिंतीवरती आदळत असताना हातात निष्ठली होती, आणि हातात निष्ठल्यानंतर तिने अष्टभुजा रूप धारण केलं होतं दुर्गेचं. ती काय म्हणली होती कंसाला, कंसा अरे मूर्खा, तुला मारणारा तुझा काळ जन्म घेतलेला आहे, पण कुठे घेतलं ते सांगितलं नाही. लक्षपूर्वक आहे का. कुठं घेतलं ते सांगितलं नाही. मग कंसाने काय विचार केला, म्हणजे कंसाने सगळ्या 8 मित्रांची मीटिंग घेतली, सगळ्या मित्रांची मीटिंग घेतली, असुर मित्र त्याचे सगळे दुष्ट, आणि सगळ्यांसोबत चर्चा केली. म्हणे असं असं मला दुर्गेने सांगितलेलं आहे, म्हणे काय करावं, माझा काळ तर जन्मलेला आहे. तेवढ्यात कंसाच्या लक्षात आलं, म्हणे पूतना तिला बोलवतो म्हणे. कंसाने पूतनेला आदेश दिला यायचा. लक्षपूर्वक आहे का. कंसेन प्रयता घोरा पूतना बालगाती शिशुश्चार निघ्नंती पुरग्राम वजादिषु. कंसाने पूतनेला बोलवलंय, पूतना आलेली आहे. कोण आहे म्हणे पूतना, लक्षपूर्वक आहे का. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी. कशी पूतना, बालघातिनी. बालघातिनी म्हणजे पूतना काय करायची माहितीये का, जन्मलेल्या पोरांचं मांस खायची, जन्मलेले पोरं खायची बरोबर पूतना, ताजं ताजं. पूतना म्हणजे काय, लक्षपूर्वक आहे का. तिचं एक नाव आहे खेचरी. काय नाव आहे, खेचरी. म्हणजे काय, खे म्हणजे आकाश, खे म्हणजे काय आकाश, आणि चरी म्हणजे चालणारी, आकाशात चालणारी, तिला काय म्हणतात पूतना. आणि कसली म्हणे पूतना बालघातिनी, लहान मुलांना, जन्मलेल्या मुलांना मारणारी, त्यांना खाणारी म्हणे पूतना. कलियुगामध्ये लय पूतना आहेत, कलियुगामध्ये खूप पूतना आहेत, खूप. 100 पैकी 90 घरात पूतना आहेत. मुलगी असली की खाली करतात, मुलगी असली की मारतात. अहो ती पूतना बळी तर मेलेली पोरं खायची, आताच्या तर जिवंतच खातात. गर्भपात करतात, पोरगी असली की गर्भपात करतात, मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे. आता अशी परिस्थिती आहे, मुलांना मुली मिळत नाहीत. काय माहिती का, मागच्या 20 वर्षामध्ये ज्या आईनं मुली गर्भपात केलेले आहेत ना, त्याचे परिणाम आहेत आताचे. पोरांना मुली मिळत नाहीत, मुली मिळत नाहीत, त्याचा परिणाम काय व्हायला लागला, बलात्कार वाढले. मुली असुरक्षित आहेत सध्या, असुरक्षित आहेत मुली. शाळेमध्ये असुरक्षित आहेत, कॉलेजमध्ये असुरक्षित आहेत, समाजामध्ये असुरक्षित आहेत, घरात असुरक्षित आहेत. मागच्या महिन्याभरापूर्वी एकदा बातमी आली पेपरला, लोकमतला, की सख्या काकाने बलात्कार केला, 8 वर्षाच्या काका. आणि एक बातमी आली ती वडिलांनी स्वतः. आणि कालची बातमी काय सांगितली मी तुम्हाला परवा दिवशी, 4 वर्षाच्या मुलीवर शेतात खेळत होती, तिच्यावर बलात्कार केला. हे कशाचे परिणाम आहेत, मुलींचे गर्भपात करायला लागले आई वडील. एवढं कायदा कडक असून सुद्धा चोरून जातात चेक करायला, तपासायला, आणि मुलगी असली की हजारो लाखो रुपये देऊन खाली करतात. जर तुम्ही गर्भपात केला असेल ना, भयंकर शिक्षा मिळेल तुम्हाला, भयंकर. गर्भपाताच्या शिक्षेला माफीच नाही. दुसऱ्या शिक्षेला एखाद्या भगवंत माफ तर करते, पण ज्याने गर्भपात केलाय ना, कसलीच माफी नाही, कारण ते तुम्ही जाणून बुजून केलेलं आहे गर्भपात.
आणि त्याचा दुसरा परिणाम काय, पुढच्या जन्मामध्ये वांदराचा. जी आई ह्या जन्मामध्ये गर्भपात करते ना, मुलगी पाडलेली आहे, तिला पुढच्या जन्मामध्ये काहीच होत नाही. आपल्याच कर्माचे परिणाम आहेत ते. आपल्याला वाटतं माझ्यासोबतच असं का, मलाच असा नवरा का मिळाला, मलाच असली बायको का मिळाली, मलाच का पोरग नाही, कारण तुम्ही तसे कर्म केलेत पूर्वजन्मात, पण विसरलात म्हणून दुःख होते. लक्षपूर्वक आहे का? कर्म करतो आपण, पण त्याचे परिणाम ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की माझ्यासोबतच असं का, पण कर्म पण तुम्हीच केलेले आहेत. बी ज्यावेळेस आपण पेरतो ना, तर ते उगवणारच प्रभूजी. मग त्याला तुम्ही उलट पेरा नाही, असं वरी तोंड करून पेरा ना, खाली पेरा, कसं पेरा, ते वरीच येणार रोज. तसं तुम्ही कर्म करताना चांगलं कर्म करा, चांगलं फळ मिळणार, वाईट करा, मिळणार. पण एक सांगतो, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी होतात ना चांगल्या वाईट, त्या फक्त आणि फक्त आपल्या कर्माचे परिणाम आहेत, दुसरं काहीच नाही. त्यामुळं अशी तक्रार कधीच करायची नाही की असं माझ्या वाट्यालाच असे आई वडील का, माझ्या वाट्यालाच असा पती का, माझ्या वाट्यालाच असली पत्नी का. जे आहे ते योग्य आहे, भगवंताने दिलेलं आहे तुमच्या कर्मानुसार. त्यामुळे दुःख नाही मानायचं. आपणच केलेले कर्म आहेत, आपणच केलेले फळ आहेत, भोगायचे आणि भगवंतांचं नामस्मरण करत करत भोग संपवायचे आणि वापस वैकुंठाला जायचे. दुःख जर मानत बसले, रडत जर बसले तर बदलणार नाही, भोगणं तर आहेच, उलट आहे तो वर्तमान खराब करताय. त्याच्यापेक्षा भगवंतांचं नामस्मरण करून सगळे भोग संपवून वापस आपल्या आपल्या घरी, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घेऊ. पूतना बालघातीने, लहान मुलांना खाणारी पूतना. कंसाने बोलवला, आदेश दिला कंसाने, काय पूतना मागच्या 10 दिवसामध्ये या मथुरा मंडळामध्ये जेवढे बारके पोरजन मध्ये ना सगळ्याला मारायचं खायचं म्हणे, आदेश दिला प्रभूजी. आणि काय म्हणले, त्याच्यामध्ये माझा काळ पण जन्मलाय म्हणून विष्णू, आणि तो विशेष असेल म्हणे दिसायला, तुला लगेच ओळख होईल म्हणे बघितल्यानंतर. पूतना म्हणली ठीक आहे. पूतना आली, गोकुळामध्ये आलेली आहे पूतना. लक्षपूर्वक आहे का? येताना कशी आली माहितीये का, रूप बदलून कशी आली, आणि सुंदर स्त्रीचं रूप धारण केलेलं आहे. अशी इतकी सुंदर स्त्री, असं वाटत होतं की स्वर्गातनं अप्सरा आलेली आहे रोज. आणि तिचं शरीर, लक्षपूर्वक आहे का, पूतना कसली होती माहिती का, ओरिजिनल पूतनेचं शरीर तुळजापूर ते धाराशिव एवढी उंची होती. 23 किलोमीटरचं शरीर होतं. किती? 23 किलोमीटर पूतना. आणि खूप सुंदर वर्णन आहे भागवतामध्ये पूतनेचं. तुम्हाला जर सगळी कथा हे बघा, कथा मी सांगतोय ना आता, सांगताना फक्त तुमच्या लक्षात राहणार, परत तुम्ही विसरणार. ही कथा जर तुम्हाला जशीच्या तशी ऐकायची असेल, वाचायची असेल ना, तर या भागवत ग्रंथात आहे. जर कोणाला इच्छा असेल हा भागवत ग्रंथ घ्यायची तर आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला आणून देऊ. खूप सुंदर आहे, खूप. पूतना आलेली आहे रूप बदलून. लक्षपूर्वक आहे का? माया पण आपल्या आयुष्यामध्ये अशीच येते, रूप बदलून सुंदर रूप धारण करून येते. कुठल्याही रूपामध्ये येते, नवऱ्याच्या रूपात येते, सुंदर बायकोच्या रूपात येते, मुलाच्या रूपात येते, मुलीच्या रूपात येते, पैशाच्या रूपात येते, कशा कशाच्या रूपात सांगावं. माया भगवंताची खूप खतरनाक आहे आणि कळू पण देत नाही कुठल्या रूपात आली. रूप बदलून आलेले, सुंदर असं वेश धारण केलेलं आहे त्या पुतणीने. आणि साखेचरे कदोपेत्य पूतनानंद गोकुलम योषित्वा माययात्मानं प्रविशत कामचारिणी. रूप बदललं, सुंदर रूप धारण केलं आणि गोकुळामध्ये प्रवेश केला. माताजी गोकुळामध्ये प्रवेश केला. गोकुळामध्ये प्रवेश करत असताना, प्रवेशच केलाय गोकुळामध्ये. सकाळची वेळ होती, सगळे गोप सखा गोकुळामध्ये सगळे लोक आपले आपले काम करायला, कोण गप्पा मारत बसलेत, काय बोलणं चालू आहे. पूतनेनं प्रवेश केला. जसा पूतनेने प्रवेश केला आणि त्या गोकुळातल्या जे सखा होते, गोपजन, वृद्ध, वयस्कर, तरुण सगळे बघितलं तिला. बघितलं ना प्रभूजी, असेच डोळे स्तब्ध सगळे, इतकी सुंदर. त्यांच्या चर्चा चालू झाली. काय चर्चा झाली? ती एक डोळतो असं, ती बघ ना किती सुंदर आहे. दुसरा काय म्हणतो, आणि स्वर्गातली अप्सरा तर नसेल ना. एक काय म्हणतो, हा अप्सराच असेल म्हणे, आपल्या या नंदबाबाच्या पोराला बघायला आली असेल. आणि तिला विचारायची हिंमत नाही झाली कुणाची, तू कोण आहेस म्हणून. प्रभू फक्त काय करत होते, बघत होते. आणि ती चालत चाललेली आहे, पायामध्ये पैंजण आहेत तिच्या,
चालत असताना पैंजण वाजतायत, सगळ्याचं लक्ष तिच्याकडे आहे. एकाची सुद्धा हिंमत नाही झाली विचारायची गोकुळामध्ये की कोण आहेस तू, आधी कधी तुला बघितलं नाही. आणि सगळ्या गोपी ज्या पाणी आणायला गेल्या त्या डोक्यावरती हांडे येतं, 2 हांड्यावर हांडे येतं, 4-5 गोपी चालत मिळून वापस येताना ही दिसली पुतना, त्या सगळ्या एका जागेवर थांबून असं बघ म्हणे किती सुंदर आहे. ती कोण आहे विचारायच्या, विचारच्या काय जवळ म्हणजे तिच्या पायातलं पैंजण बघा, तिच्या हातातल्या बांगड्या बघा, कानातले जुबे बघा किती सुंदर आहेत म्हणे, आहे ना. चर्चा चालू झाली त्यांची, पण विचारलं नाही कोण आहेस तू. आपण पण तसंच करतो, आपल्या आयुष्यामध्ये पण माया प्रवेश करते, पण आपण विचारत नाही, कधी चौकशी नाही करत तू कोण आहेस. किंवा पैशाच्या रूपामध्ये आली, 2 नंबरचा पैसा, कोणाची तरी हत्या करून आलेला पैसा. आपल्याला एवढंच दिसते पैसा आहे, करोडपती, नवऱ्याला करोड रुपये आणलेत, कुठून आणलेत, कसे आणलेत, कोण विचारत नाही भविष्य. लक्षपूर्वक आहे का. घरातले लोक विचारत नाहीत कुठून आणले, ते म्हणतात तुला काय करायचंय गप खा. लक्षपूर्वक आहे का. पण तुम्ही जर ते खाल्लं ना तर त्या कर्माची फळं पण तुम्हाला भोगावं लागतं. आणि पुतना चाललेल्या गोकुळामध्ये जात असताना एका ठिकाणी काय लेडीज थांबल्या होत्या, गोपी थांबल्या होत्या. त्या गोपींना पोतण्याने विचारलं, म्हणे इथं मी असं ऐकलं म्हणे एक सुंदर बाळ जन्मलं. त्या गोपींनी काय विचार केला, हा म्हणे आमची नंदबाबा येतात त्यांच्या घरी बाळ जन्मलं म्हणे, खूप सुंदर आहे. तिला लगेच संशय आला, म्हणे हाच म्हणे विष्णू आहे, हाच कौसाचा काळ आहे. पुतना म्हणजे मला घर सांगता का कुठं, म्हणजे हा असं सरळ जा, वरच्या अंगाला वरच्या अंगाला, खालच्या अंगाला खालच्या अंगाला, वरच्या अंगाला सरळ जा. नंदबाबाचं महल आहे. पुतना आलेल्या नंदबाबाच्या महलामध्ये, नंदभवनामध्ये यशोदामाई आणि रोहिणी माता दोघी जणी गप्पा मारत बसले आणि कृष्ण घरामध्ये पाळण्यामध्ये झोपलेला आहे. जसं पुतनेनं नंदभवनामध्ये पाऊल ठेवला तसं कृष्णाने डोळे उघडले असे करून. भगवंताला समजलं आता आली. मधल्या रूम मध्ये भगवंत आणि यशोदा आणि रोहिणी बाहेरच्या रूम मध्ये, आणि दोघी जणी गप्पा मारत असताना चैन वाजली, पायातलं पैंजण वाजलं. पैंजणाचा आवाज कुठून यायला म्हणून बघितलं, असं बाहेर लक्ष गेलं तर पुतणीकडे लक्ष गेलं. तिचं ते सौंदर्य बघून दोघी पण असं एकमेकाला बोलत पण नव्हतं, जवळ उभारलं. पुतना जवळ येईपर्यंत काय म्हणलं नाही, आणि जवळ आल्यानंतर एकमेकाला बोलल्या नाहीत, मनामध्ये विचार करतात म्हणजे ही नक्कीच वैकुंठातनं लक्ष्मी आले माझ्या बाळाला दर्शन द्यायला, माझ्या बाळाला बघायला. हिंमत नाही झाली विचारायची गुरुजी. अहो यशोदामाईची सुद्धा हिंमत नाही झाली विचारायची कोण आहेस म्हणून, सौंदर्य बघून. पुतना म्हणली तुमच्याच घरात बाळ जन्मले का, आणि गोड शब्दात बोलत होती. यशोदामाई म्हणले बघत बघत तिच्याकडे, म्हणजे मला बघायला मिळेल का. म्हणजे काय बोललं नाही ना, काय मध्ये आहे म्हणे, जा लक्षपूर्वक आहे का. आणि ती मध्ये गेल्यानंतर यशोदा काय म्हणते रोहिणीला, रोहिणी खरंच वैकुंठातून लक्ष्मी आली तर नसेल ना आपल्या बाळाला दर्शन द्यायला, किती सुंदर आहे म्हणे. रोहिणी म्हणते असली कदाचित लक्ष्मी असेल. आणि दोघी जणी खिडकीत थांबलेले आहेत, तिथं खिडकीच्या बाहेर थांबलेले आहेत. आणि पुतनामध्ये गेलेले आहेत. जसही पुतनाने रूम मध्ये प्रवेश केला, प्रभूजी कृष्ण सावध झाले. 3-4 दिवसाचं बाळ आहे प्रभूजी, सावध झाला असं भगवंत. पुतना आली, भगवंत म्हणाले आली बाबा बाई. रामावतारामध्ये पण पहिली बाई झाली मारायला. काय नाव तिचं, त्राटका, त्राटका. रामावतारामध्ये पण बाई आली आणि आता पण बाई झाली म्हणे पहिली. काय करावं म्हणे, काय माझं नशीब आहे, कसं काय. भगवंताने पुतना जवळ आली, भगवंताने डोळे बंद केले भगवंतांनी. विबुध्यतां बालकमा कमारिकाग्रहम चराचरात्मास निर्मिल दक्षिणः. भगवंताने डोळे बंद केले. लक्षपूर्वक आहे का बंद केले भगवंताने डोळे. आमचे संत सांगतात, आचार्य सांगतात म्हणे भगवंत असं विचार केले, राम अवतारामध्ये पण पहिली स्त्री आली आणि कृष्ण अवतारामध्ये आता पण स्त्री आली, आणि स्त्रीलाच पहिल्यांदा कसं मारायचं भगवंतांना थोडंसं टेन्शन आलं म्हणून डोळे बंद केले. म्हणजे हिला कसं मारावं होता. लक्षपूर्वक आहे का. दुसरं कारण भगवंत काय विचार करतात. भगवंत म्हणले अरे मी इथं लोणी खायला आलोय आणि बाई मला विष पाजायला आली. असं कुठं असतं का म्हणे भगवंत. 3 दिवसाचा आहे मी लोणी खायला आलो इथं आणि बाई तिच्या स्तनांना दूध विष लावून आली मला पाजायला, म्हणून भगवंताने डोळे झाकले. तिसरं कारण
मग ती विष, दुसरं कारण ते विचार केला ना भगवंतांनी, की मी लोणी खायला आलोय, विष पाजायला मला हिना आली. मग लगेच भगवंतांनी शिवजींना बोलले, लगेच नंबर लावला शिवजींचा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लगेच नंबर डायल केला. हॅलो शिवजी, हरे कृष्णा भगवंत. शिवजी, अहो म्हणे मी लोणी खायला आलो, मला विष पाजायला आली बाई. शिवजी म्हणले मग कसं करायचं भगवंता? म्हणले या ना, तुम्हाला प्रॅक्टिस आहे विष प्यायची, तुम्हाला सवय आहे मला विष प्यायची. शिवजी या ना. त्याच्यामुळे भगवंताने डोळे बंद केले. लक्षपूर्वक आहे का? तिसरं कारण काय, की भगवंताचे जे डोळे आहेत ना ते सूर्य आणि चंद्र आहेत. सूर्य आणि चंद्र म्हणजे कोण आहेत भगवंताचे? लक्षपूर्वक आहे का? भगवंतांचे नेत्र म्हणजे सूर्य आणि चंद्र आहेत. आणि त्या सूर्य आणि चंद्राला माहित होतं ही कोण आहे? पुतना. आणि ही तिच्या स्तनांना विष लावणारी आहे. म्हणून भगवंताचे 2 गेट आहेत, गेट सूर्य आणि चंद्र, ते गेटच बंद केले सूर्यदेवाने, म्हणजे हिला बघायचंच नाही. म्हणून भगवंताने डोळे बंद केले. तिसरं कारण. चौथं कारण काय, की राम कुपात्रावर दृष्टी टाकत नसतो म्हणे भगवंताने. म्हणजे काय, ही पुतना जी आहे ना म्हणे रूप बदलून आलेली, ही कशी आहे म्हणे? कुपात्र. तिची पात्रता नाही मी तिच्याकडे बघावं, म्हणून भगवंताने डोळे बंद केले. आणि आणखी एक कारण काय भगवंताचे डोळे बंद करण्याचं? कृष्ण म्हणतात मी मायापती. मी कोण आहे? मायापती. आणि ही मला मायेचं रूप घेऊन मला विष पाजायला आली. मग हिला काय म्हणावं आता? मायापती एक भगवंत, म्हणून डोळे बंद केले भगवंतांनी. आणि शिवजींना प्रार्थना केली, शिवजी कृपा करून तुम्ही लवकर या, म्हणजे मी लहान आहे अजून, विष पिवलं तर भगवंता कसं? मग शिवजी आले आणि भगवंताच्या ओठावर येऊन बसले. कुठे बसले? ओठावरती. आणि पुतना आली आणि असं, लक्षपूर्वक आहे का, आली पुतना आणि भगवंतांना असं बघितलं पाहण्यात, जसं पाहण्यात बघितलं भाऊजी, छातीमध्ये डोळकी भरली तिच्या. भगवंताने अजून तिच्याकडे बघितलं नाही, डोळे बंद होते, पण ते भगवंताचं रूप तिला दिसलं भाऊजी. ते रूप बघितल्यानंतर तिला काळाचं रूप दिसलं. कशाचं? काळाचं रूप दिसलं. आणि पुतना धडकी भरली, छाती धडधड धडधड छाती करायली पुतनाची, घाबरली पुतना. पण तरी तिला यशोदेला हाक मारली, विचारली, म्हणे यशोदे तुझ्या भावाला दूध पाजू का? यशोदा म्हणली का बरं नाही? यशोदा म्हणली रोहिणीला, म्हणे वैकुंठातनं लक्ष्मी आले, आपल्या बाळाला दूध पाजायचं म्हणते, पाजू दे. हा म्हणे पाजा. भगवंतांना घेतलं, असं उचललं आणि घरामध्ये खिडकीच्या खाली कोपऱ्याला बसली खाली, आणि दूध पाजण्यासाठी भगवंतांना वक्षस्थळाला लावलेलं आहे. भगवंताने अजून डोळे उघडलेले नाहीत. शिवजी बसलेले देऊन ओठांवरती, आणि तिने भगवंतांना दूध पाजायला सुरुवात केली. जसं दूध पाजायला सुरुवात केली, भगवंताने दूध पिलं, रक्त पिलं, आणि आता प्राण ओढायला सुरुवात केली. जसं प्राण ओढायला सुरुवात केली माऊली, तसं जीव बेचैन व्हायला लागला पुतनाचा. आणि कृष्णाला असं काढायला लागली. काढायला पण निघणा गेले प्रभूजी, घट्ट पकडलं भगवंतांनी, निघणाच गेले भगवंत. कृष्ण निघत नाही आणि त्रास व्हायला लागला खूप, प्राण जायला लागलेत. आता कृष्ण प्राण प्यायला लागले, ओरडायला लागली, सोड सोड सोड. मग यशोदेला आवाज ऐकला. आणि आवाज कसा आला तिचा? सोड सोड, ओरिजिनल रूपात. सोड 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 कृष्णा. ओरडायला लागली, चिरकायला लागली, किंचाळा मारायला लागली. तस्मिन् स्तनम् दुर्जरवीर्यमुल्बनम् घोरान्तमादाय शिशोर्ददात कराभ्याम् भगवान् प्रपीड्यत प्राणैः समम् रोष समन्वितो बिभत. भगवंतांनी विष पिलेलं आहे, रक्त पिलेलं आहे, आणि आता प्राण ओढायला सुरुवात केली. पुतना बेचैन झाली, श्वास घेता येईना गेला. सोड सोड सोड. काय म्हणली पुतना? सा मुच्च मुच्च लमिती प्रभाविनी. ओढायली पुतना. काय म्हणाली? सा मुच्च मुच्च, सोड सोड. निष्पीड्यमानाखिल जीवमान मर्मनी विवृत्त नेत्रे चरण भुजो. डोळे मोठे गेले आणि काय म्हणाली? सोड सोड कृष्णा सोड, हे बाळा सोड. भगवंत काय सोडायला तयार नाहीत. आणि भगवंत सोडत नाहीत म्हणल्यावर असंच भगवंताला धरलं होतं, बाहेर पळत आली. आता चेन पडायला गेली, बाहेर पळत आली. यशोदेनं बघितलं, अजून ओरिजिनल रूप नाही धारण केलं. जसं नंदभवनामध्ये आली तसं ओरिजिनल रूप धारण केलं. किती किलोमीटरचं?
23 किलोमीटरचं. कृष्ण दिसेना पण गेले आता प्रभूजी. यशोदेने बघितलं, जागेवर बेशुद्ध. यशोदा आणि रोहिणी जागेवर बेशुद्ध पडल्या दोघी. आणि कृष्णाला घेऊन पुतनावरी आकाशामध्ये गेलेले. नवे नवे कृष्णच घेऊन गेलेत तिला. कृष्ण म्हणले होते लय दिवस झालं, म्हणजे आल्यापासून म्हणे वरून दर्शन झालं नाही गोकुळाचं. म्हणजे वरून कसं दिसते बघावं तर गोकुळ. कृष्णाने प्राण ओढायला सुरुवात केली. आता प्राण जाणार आहेत तिथे, आता जाणारच आहे. ओढायला लागली पुतना, उंच आकाशामध्ये गेलेले. आणि कृष्ण म्हणले सोडत नसतो. एक तर लवकर पकडत नाही, आणि एकदा पकडला की सोडत. पंढरीचे भूत मोठे भूत आहे म्हणे मी, एकदा जर झपाटला तर सोडत. भगवंत म्हणले मला फक्त धरायचं माहित आहे, सोडायचं माहित नाही. पुतना ओरडायला लागली, आणि पुतना काय करायला लागली, कंसाला शिव्या द्यायला लागली रोज. कंसाला शिव्या झाली म्हणे हा पापी कंस, त्याच्या नादी लागून म्हणे मी ह्या पोराला मारायला आले, आज माझे प्राण जायला लागले. कंसाला शिव्या द्यायला रोज. आणि भगवंताने तिचे प्राण सगळं प्राण प्राशन केलेले आहेत. वरून पुतना खाली आलेली आहे, आणि खाली पडली. जशी खाली पडली, पद्मानोपी दद्देह श्रीगत्युत अत्यंत रुद्रमान चूर्णयामास राजेंद्र महदासिताद्भुतम. पुतना जशी खाली पडली ना प्रभूजी, 23 किलोमीटरचे जेवढे झाडं होते ना, सगळे झाडं तिच्या खाली. इथून धाराशिवला जेवढे झाडं आहेत ना, आणि त्यावेळेस काय असं नव्हतं रस्ते बिस्ते, सगळे जंगलच होते प्रभूजी. लक्षपूर्वक आहे का. आणि भगवंत एवढे हुशार आहेत, भगवंताने तिला अशा ठिकाणी नेलं होतं वरी की ते गोकुळावरती पडणार नाही. बाहेर पडली पाहिजे जंगलात. जंगलात पडली, आणि असं वर्णन आहे की चूर्णयामास राजेंद्र. शुकदेव गोस्वामी सांगतात परीक्षित, पुतना ज्या ठिकाणी पडली ना, सगळे झाडं चुरा झाले होते म्हणे खालचे, काहीच त्या ठिकाणी शिल्लक राहिलं नव्हतं. आणि पुतना पडलेली खाली, भगवंत तिच्या वक्षस्थळावर खेळायला लागले. आणि गोकुळातल्या सगळ्यांनी बघितलं होतं पुतनाला वरी जाताना. सगळे पळत आले नंदभवनामध्ये, काय झालं यशोदे, काय झालं, कोण आहे ती स्त्री. यशोदा बेशुद्ध. पाणी ओतलं तोंडावरती, मग यशोदा शुद्धीवर आली. जशी शुद्धीवर आली तशी पळत सुटले प्रभूजी. कृष्ण कुठे गेला, माझा बाळ, नाव ठेवलं नाही अजून. म्हणजे काल ठेवलंय तुम्ही, पण अजून इथं ठेवलं नाही आपण, आज ठेवणार आहे. पळत गेले बाळाला बघण्यासाठी. बघितलं तर प्रभूजी त्या पुतनेचं शरीर बघितल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले. आणि बालम तस्या उरसी क्रीडंतम कुतो भयम गोप्यस्तूर्णं समभ्यत्य जग्रहो जति संभ्रमा. बालम तस्या उरसी क्रीडंतम अकुतो भयम. अहो ते बाळ तिच्या पोटावरती खेळत होतं, त्याला कसलं भय आहे. पोटावरती खेळत बसलेत भगवंत तिच्या. आणि गोपसखा सगळे गेलेले, गोकुळात सगळे गेलेले. आणि बघितलं प्रभूजी पोटावरती कृष्ण एकदम छोटे दिसायला लागले, दिसना पण गेले भगवंत, इतकं तिचं उंच. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.